जगण्यासाठीचा संघर्ष काय असतो हे दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। महाबळेश्वरच्या दानवली गावातील हे दृश्य। भर उन्हात हा 3 वर्षांचा चिमुरडा एकटाच खेळतोय अन हसतोयही। आईजवळच बांधकाम मजुरीचं काम करताना आपल्याला दिसते। मजुरी करत असताना बाळ कुठे जाऊ नये, त्याला इजा होऊ नये, तो नजरेसमोरच राहावा यासाठी दोरीने त्याचे पाय एका दगडाला बांधून ठेवलेत। या चिमुकल्याला आजारपणामुळे बोलता येत नाही, मात्र परिस्थिती इतकी बिकट की त्याच्यावर उपचार करणंही त्यांना शक्य नाही। यूट्यूब इन्फ्लुएन्सर शीतल दानवलेने बाळावर उपचार व्हावेत यासाठी सरकारकडे मदतीची मागणी केली। तिने त्या बाळाच्या आईचा संघर्ष, भावना सर्वांसमोर मांडल्या। अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुलावर उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला असून या मजूर कुटुंबाची सर्व जबाबदारी उचलण्याचा निर्णय त्यांनी घेतला। विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी या बाळाला संपूर्ण वैद्यकीय सहाय्यता पुरवण्याचं आश्वासन दिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आता तरी या बाळाच्या पायातील दोरखंड सुटेल आणि तो मुक्तपणे खेळू शकेल अशी अपेक्षा त्याच्या आई वडिलांनी व्यक्त केली आहे।